Welcome to our next lecture video. In today's lecture, we started new chapter, that is clarification and filtration. So what we discuss in this chapter? So starting with, we discuss the filtration and clarification. What is definition of filtration, definition of clarification, some filter media, then its filter aids, and the equipment or the filtration method, that all the process of filtration and the theories of filtration we studied in this lecture or in this chapter. So starting with the definition of filtration. So what is filtration? Filtration is the process whereby solid particles are separated from liquid. फिल्ट्रेशन ही अशी प्रोसेस आहे ज्या प्रोसेसने सॉलिड पार्टिकल्स हे सेपरेट होतात लिक्विडपासून. ओके, जे पार्टिकल्स तुमचे लिक्विडमध्ये इनसोल्युबल म्हणजे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. ओके, डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत असे पार्टिकल्स तुम्हाला जर रिमूव्ह करायचे असते तर ते इनसोल्युबल पार्टिकल्स तुमचे त्या लिक्विडमधून तुम्हाला जर सेपरेट आउट करायचे असतील तर ते पार्टिकल्स तुम्ही फिल्ट्रेशन प्रोसिजरने काय करू शकता, सेपरेट आउट करू शकता. लिक्विड और गॅस बाय पासिंग इट थ्रू अ पोरस मीडियम विच रिटेन द सॉलिड बट अलाउ द फ्लुइड टू पास. मग तो काय करतो, फिल्टर मीडिया किंवा फिल्टर इट जो आहे तो काय करतो, तुमचा रिटेन करून ठेवतो सॉलिड पार्टिकल्सला. ओके, त्यामध्ये अडकवून ठेवतो आणि जे लिक्विड आहे ते लिक्विड किंवा गॅस आहे ते काय करतो, त्या फिल्टर रीडमधून म्हणजे त्या याच्यामधून पोरस मेम्ब्रेनमधून काय होतात, फ्लुइड पास होऊन जातं. ओके, वेन सॉलिड आर पास इन अ व्हेरी स्मॉल पोर्शन दॅट इज नॉट एक्सिडिंग 1%, द प्रोसेस ऑफ इट सेपरेशन फ्रॉम द लिक्विड इज कॉल्ड ॲज अ क्लॅरिफिकेशन. ओके, सो फिल्ट्रेशन काय आणि क्लॅरिफिकेशन काय. आता फिल्ट्रेशन क्लॅरिफिकेशन मधला डिफरन्स आपण स्टडी करणारच आहे पुढे. ओके, बट एक सिम्पल त्यांनी दिलेलं आहे आपल्यांना की ज्या प्रोसेसने तुम्ही जेव्हा फिल्ट्रेशन करणार तेव्हा सॉलिड जे आहे, सॉलिड पार्टिकल जे तुमचे रिटेन होत आहेत, ओके, पोरस मीडियाच्या वरती ते अडकले जात आहेत, तर ते मटेरियल खूप कमी पोर्शनमध्ये किंवा क्वांटिटीमध्ये असतील. जे क्वांटिटी किती दिली आहे, नॉट एक्सिडिंग 1%, म्हणजे 1%पेक्षा जास्त नसतील तर त्या जी प्रोसेस फॉलो केलेली तुम्ही सेपरेशनची त्या प्रोसेसला क्लॅरिफिकेशन म्हणतात. ओके, इज इट राईट? ओके, क्लॅरिफिकेशन झालं. नेक्स्ट आहे तुमचं अल्ट्रा फिल्ट्रेशन. व्हॉट इज अल्ट्रा फिल्ट्रेशन? अल्ट्रा फिल्ट्रेशन मे बी डिफाईन ॲज द सेपरेशन ऑफ intermicellar liquid from solid by the use of pressure on a semi permeable membrane. ओके, कशाच्या अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणजे तुमचं फिल्ट्रेशन जे आहे, बरोबर, फिल्ट्रेशनमध्ये तुम्ही सिम्पली बाय ग्रॅव्हिटी और अदर मेकॅनिझमने ते फिल्ट्रेशन होतं आहे. ओके, पण अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये काय करतात की तुमचे इंटरमिसेल लिक्विड जे आहे, इंटरमिसेलर लिक्विड फ्रॉम सॉलिड, ओके, हे तुमचे जे असतील फॉर्म्युलेशन किंवा असे सेपरेशन करायचे असतील तर बाय युजिंग द प्रेशर ऑन सेमी परमेबल मेम्ब्रेन, म्हणजे त्या फिल्ट्रेशनच्या ॲपरेटसमध्ये किंवा त्या फिल्टर मीडियावरती प्रेशराईज करून किंवा त्या सॉल्व्हंटवरती प्रेशराईज करून प्रेशर देऊन आणि काय करतात ते फिल्ट्रेशन पूर्ण घडवून आणतात. या प्रोसिजरला अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणतात. सो द पोरस मीडियम यूज टू रिटेन द सॉलिड इज नोन ॲज अ फिल्टर मीडियम. ओके, जे पोरस मीडियम असतं फिल्ट्रेशनसाठी किंवा फिल्टर रिटेन होतं आहे सॉलिड तुमचा, म्हणजे जसा फिल्टर पेपर आहे तुमचा, तर ते आहे तुमचं फिल्टर मीडियम. द सॉलिड विच गेट कलेक्ट ऑन द फिल्टर इज कॉल्ड फिल्टर केक. आणि जे सॉलिड जे कलेक्ट होतं तुमच्या फिल्टर पेपरच्या वरती किंवा फिल्टर मीडियमच्या वरती त्याला काय म्हणतात, केक्स म्हणतात. अँड द क्लिअर लिक्विड पास थ्रू द फिल्टर इज नोन ॲज अ फिल्ट्रेट. आणि जे फिल्टर पेपरमधून खाली तुमच्या रिसिव्हरमध्ये खाली बीकरमध्ये जे भेटतं तुमचं लिक्विड, ओके, त्याला फिल्ट्रेट म्हणतात. ओके, नेक्स्ट
difference between filtration and clarification. So first difference is it is the process of removal of solid or suspended material in a liquid or gas by passing through a porous medium in which solid are retained. Okay, and what is clarification? It is a process of removal of solid in very less content from liquid, concentration of solid less than 1%. ऑलरेडी डेफिनेशन मी सांगितलेले, दोघांचा डिफरन्स या ठिकाणी तुम्हाला कळत असेल. दुसरा आहे कॅन बी अचीव बाय युझिंग डिफरंट फिल्टर मीडिया. ओके, फिल्ट्रेशन प्रोसिजर जे आहे ती तुम्ही वेगवेगळ्या डिफरंट मीडिया, जे फिल्टर मीडिया आहे त्याच्या साहाय्याने तुम्ही काय करू शकता, ती प्रोसेस कंप्लीट करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लॅरिफिकेशन. तोच पॉईंट कॅन बी अचीव बाय डुईंग फिल्ट्रेशन ऑर सेंट्रिफ्युगेशन. फिल्ट्रेशन किंवा सेंट्रिफ्युगेशन करून हाय प्रेशर किंवा तुमचे प्रेशराईज करून मग तुम्ही ती क्लॅरिफिकेशन करू शकता. ओके, नेक्स्ट आहे थर्ड नंबर पॉईंट फिल्टर लिप, कॅन्डेल, फिल्टर कॅन्डेल एक्सेट्रा कॅन बी यूज. कोणते कोणते फिल्ट्रेशनसाठी यूज करतात? फिल्टर रीड, कॅन्डल, त्याच्यानंतर फिल्टर प्रेस एक्सेट्रा. अँड क्लॅरिफिकेशनसाठी दिलेले त्यांनी मेटा फिल्टर इज यूज इन द क्लॅरिफिकेशन ऑफ सिरप अँड इमल्शन. सिरप अँड इमल्शनचं स्मॉल कंटेंट जे आहे, सॉलिड कंटेंट प्रेझेंट असेल त्यामध्ये, त्याचे तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही फिल्टर मीडिया मेटा फिल्टर यूज करू शकता. ओके, नेक्स्ट when the object of filtration is to remove large visible particle by using coarse filtrating media such as muslin and cotton wool, the process is known as a staining. जेव्हा तुम्हाला इनसोल्युबल किंवा लार्ज विजिबल नेकेड आयजनी विजिबल पार्टिकल्स जे आहेत, ओके, ते तुम्हाला रिमूव्ह करायचे असेल त्या सॉल्वंटमधून किंवा त्या सोल्युशनमधून, तर त्या प्रोसिजरला तुमची स्टेनिंग म्हणतात. पण ती प्रोसिजर कोणत्या फिल्टर मीडियानी किंवा कोणत्या कशाने तुम्ही ते फिल्टर करतात? सपोज मुस्लिम क्लॉथ असेल, त्याच्यानंतर कॉटनचं वूल असेल, ओके, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही करणार तेव्हा ते स्टेनिंग म्हणतात. सो नेक्स्ट इज द थेरी ऑफ फिल्ट्रेशन. एक थेरी आहे फिल्ट्रेशनची की जेवढे तुमचं फिल्ट्रेशन प्रोसिजर आहे ही ह्या थेरीच्या डिपेंडंट काय करते, चालते. द थेरी ऑफ फिल्ट्रेशन गिव्ज अन आयडिया अबाउट द फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द रेट ऑफ फिल्ट्रेशन थ्रू द फिल्ट्रेटिंग मीडिया रादर दॅन द मेकॅनिझम बाय विच द पार्टिकल्स आर रिटेन. थेरी ऑफ फिल्ट्रेशन काय सांगताय आपल्याला की कोणकोणते अडथळे येऊ शकतात फिल्ट्रेशनला आणि कोणते फॅक्टर किंवा रेट ऑफ फिल्ट्रेशन कसं चेंज होऊ शकतं तुमचं. ओके, किंवा मेकॅनिझम काय मेकॅनिझमच्या बेसिसवर तुम्ही क्लासिफाय करतातच त्याला. बट काही जे आहे ते तुमचे का फॅक्टर तुम्हाला काय करतात, आयडियल फॅक्टर जे फिल्ट्रेशन प्रॉपर होण्यासाठी किंवा ऑपोजिट करतात त्याला. ओके, अपोज करतात किंवा मग कसं हे झालं पाहिजे फिल्ट्रेशन, तर ते वेगवेगळे त्या ठिकाणी तुम्ही फॅक्टर त्याची एक्सप्लेनेशन ही थेरी देते आपल्याला. सो द फॅक्टर अफेक्ट द रेट ऑफ फिल्ट्रेशन वेअर स्टडी बाय सायंटिस्ट नेम Darcy and he expressed it in the form of equation which is known as a Darcy laws. ओके, डार्सी जो सायंटिस्ट आहे त्यांनी हा एक फिल्ट्रेशनचे फॅक्टर जे आहे ते कसे अडथळा क्रिएट करतात फिल्ट्रेशनला किंवा कसं एक्सप्रेशन, त्याचं एक एक्सप्रेशन किंवा इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी. सो इक्वेशन इज V इज इक्वल टू के डेल्टा पी अपॉन इटा एल. ओके, सो प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. वेअर व्ही इज इक्वल टू रेट ऑफ फिल्ट्रेशन. ओके, हा जो व्ही आहे हा व्ही आहे तुमचा रेट ऑफ फिल्ट्रेशन. नेक्स्ट आहे के. सो के इज परमेबिलिटी कोएफिशिएंट अँड इज डिपेंड ऑन द नेचर ऑफ द प्रेसिपिटेट टू बी फिल्ट्रेट अँड द फिल्टर मीडिया. म्हणजे तुमचा जो सोल्युशन असेल त्याचा परमेबिलिटी कोएफिशिएंट. त्याच्यानंतर ए इज द एरिया ऑफ द फिल्टर बेड. एरिया ऑफ फिल्टर बेड म्हणजे तुम्ही जो फिल्ट्रेशनसाठी जे मीडिया घेतलेलं आहे, ओके, त्याचा एरिया किती, तर तो एरिया. त्याच्यानंतर डेल्टा पी म्हणजे तुम्ही जो प्रेशर डिफरन्स ऑन द लिक्विड अँड बिलो द फिल्टर मीडिया, म्हणजे दोघांमधला प्रेशर जो आहे, प्रेशर डिफरन्स जो तुमचा येतो आहे लिक्विड आणि
फिल्टर मीडियाचा, तो त्या ठिकाणी काय करायचा आहे तुम्हाला प्लेस करायचा आहे, डेल्टा पी. ओके, प्रेशर तुम्ही फिल्ट्रेशनसाठी जो ॲप्लाय करणार आहे त्याचा त्या दोघांचा एक लिक्विडवरती किती ॲप्लाय होतो आहे आणि त्यानंतर बिलो द फिल्टर मीडिया म्हणजे लिक्विड त्याच्या फिल्टर मीडियाच्या खाली म्हणजे कंटेनरमध्ये किती येतो आहे त्या दोघांमधला डिफरन्स काय तो त्यामध्ये ॲड करायचा. नेक्स्ट इज अ इटा. इटा इज द विस्कोसिटी ऑफ फ्लुइड अँड एल इज अ thickness of filter cake. Okay, thickness of filter cake. Yeah. Okay, this is the theory of the filtration. So remaining content we'll discuss in next lecture. Thank you.